सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतातील सर्वात लांब समुद्रकिनार कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी तमिळनाडू, ऑप्शन डी आंध्र प्रदेश। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारी गुजरात राज्यात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, भारताचे पहिले लोकसभाचे अध्यक्ष कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी गणेश वासुदेव मावलकर, ऑप्शन सी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, ऑप्शन डी पंडित नेहरू। याचं उत्तर भारताचे पहिले लोकसभाचे अध्यक्ष गणेश वासुदेव मावलकर होते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, कोणत्या झाडाला राष्ट्रीय वृक्ष म्हणून ओळखले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वड, ऑप्शन बी पिंपळ, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी नारळ। याचं उत्तर वड झाडाला राष्ट्रीय वृक्ष म्हणून ओळखले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1940, ऑप्शन बी 1942, ऑप्शन सी 1945, ऑप्शन डी 1947। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर भारत छोडो आंदोलन 1942 वर्षी झाले। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, भारताचा सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए थार वाळवंट, ऑप्शन बी लडाख वाळवंट, ऑप्शन सी गोबी वाळवंट, ऑप्शन डी कच्छ वाळवंट। याचं उत्तर भारताचा सर्वात मोठा वाळवंट थार वाळवंट आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी स्थापन झाली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1906, ऑप्शन बी 1911, ऑप्शन सी 1921, ऑप्शन डी 1935। याचं उत्तर बँक ऑफ इंडिया 1906 वर्षी स्थापन झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, भारतात सर्वप्रथम थंडीची सुरुवात कोठे होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लोह, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी ओडिशा, ऑप्शन डी महाराष्ट्र। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। याचं उत्तर भारतात सर्वप्रथम थंडीची सुरुवात लोहमध्ये होती। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, पचन सुधारण्यासाठी कोणता रस उपयुक्त आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सफरचंद रस, ऑप्शन बी कोथिंबीर रस, ऑप्शन सी गाजर रस, ऑप्शन डी आवळा रस। याचं उत्तर पचन सुधारण्यासाठी आवळा रस उपयुक्त आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, कफ कमी करण्यासाठी कोणता पदार्थ उपयुक्त आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मध, ऑप्शन बी पाणी, ऑप्शन सी साखर, ऑप्शन डी दूध। याचं उत्तर कफ कमी करण्यासाठी मध पदार्थ उपयुक्त आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या राज्याला 5 नद्यांचे प्रदेश म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी उत्तर प्रदेश। उत्तर येत असेल तर नक्की कमेंट्समध्ये टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर पंजाब राज्याला 5 नद्यांचे प्रदेश म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, भारतीय लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी पश्चिम बंगाल, ऑप्शन डी राजस्थान। तर याचं उत्तर आहे भारतीय लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे,
सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चाचा नेहरू, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी लोकमान्य टिळक. ह्याचं उत्तर सार्वजनिक गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 13 आहे. कोणती भाजी खाल्ल्याने डोळे स्वस्थ राहतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बीट, ऑप्शन बी पालक, ऑप्शन सी बटाटा, ऑप्शन डी गाजर. ह्याचं उत्तर गाजर भाजी खाल्ल्याने डोळे स्वस्थ राहतात. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे. काय खाल्ल्याने छातीत जाम झालेले कफ लगेच निघून जातो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गुळ, ऑप्शन बी दही, ऑप्शन सी मध, ऑप्शन डी दूध. उत्तर येत असेल तर नक्की कमेंट्समध्ये टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर जो उत्तर आहे गुळ खाल्ल्याने छातीत जाम झालेले कफ लगेच निघून जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे कोणते शहर 3 भाषेपासून मिळून बनले आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी जयपूर, ऑप्शन सी आग्रा, ऑप्शन डी अहमदाबाद. जर जो उत्तर येत असेल तर नक्की कमेंट्समध्ये टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.